बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. लिखे रेकॉर्ड कर. गांडूच आहेत. गांडू काय गांडू ठेवायचंय. उगाच डोक्याचा होऊ नका. घराखाली उभा देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको. संजय पाटील आता नाव घेऊन बोलतोय मी भोसडीच्या. हा बाजू कशाला गांडीत घुसताय? बोलू दे. अरे काही बोलू द्यायच्या गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही. डोंट कट, हे कट मत करना. हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा. हाँ सिक्युरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. ह्याच्यातच आमच्या पत्रकारितेचं अवमूल्यन आमच्या समोर आरसा धरला आहे. अर्थात प्रत्येक पत्रकार असाच आहे असं समजायचं काही कारण नाहीये, पण बहुसंख्य असे नाहीत असं छाती ठोकपणे आम्ही आज म्हणू शकणार आहोत का? पहिले छपके बिकता था, अब बिक के छपता है. दिस इज द वर्स्ट पॉलिटिकल कल्चर अँड द वर्स्ट पार्ट इज दिस पॉलिटिकल कल्चर इज हिअर टू स्टे. नमस्कार, डॉक्टर उदय निगुळकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, सुरुवातीला तुम्हाला मी एक समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आणि टीव्हीवर तुम्ही वारंवार पाहिलेली क्लिप पुन्हा एकदा दाखवणार आहे. बघा. कर ना आता. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. लिखे रेकॉर्ड कर. उगाच डोक्याचा होऊ नका. घराखाली उभा देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गांडीत घुसताय? बोलू दे. अरे काही बोलू द्यायच्या गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. पाहिलीत काय शब्द होते? मी विसरून जाईन मी खासदार आहे म्हणून. मी इज्जत करतो, तुम्ही इज्जत करा. आणि हे रेकॉर्ड करा. बोट घालताय, जेवायला देतोय, मारून पाठवेन जर परत आलात तर. लिमिट आहे कुठल्या गोष्टीची. मग येऊ नका माझ्याकडे घ्यायला. हे उद्गार आहेत संजय दिना पाटील यांचे. आता अनेकांना कोण संजय दिना पाटील असा मुंबईच्या बाहेरच्या लोकांना प्रश्न पडेल, तर संजय दिना पाटील हे मुंबई ईशान्यचे आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार होते. आणि अलीकडे ज्या 6 खासदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरली, त्यातले ते एक महत्वाचे शिलेदार आहेत. तसं त्यांचं कर्तृत्व काही समाजासमोर आदर्श ठेवावं असं काही आत्ता माझ्याकडे सांगण्यासारखं नाही. जर ते समोर आलं तर मी तुम्हाला सांगेन देखील. पण अलीकडे अशा प्रकारे त्यांनी स्विचओव्हर केल्यानंतर ते साहजिकच समाज माध्यमांच्या आणि मीडियाच्या केंद्रस्थानी असणं स्वाभाविक आहे. मग त्यांच्या हालचाली, त्यांचं वक्तव्य हे सगळं समाजासमोर रेकॉर्ड करण्याकरता चढाओढ लागणार. और तेरे से मैं पहला, सबसे तेज, सबसे आगे अशी माध्यमांची परिस्थिती असल्यामुळे तिथे येऊन माध्यम त्याविषयी सतत त्यांचा पाठलाग करणारी वस्तुस्थिती आहे. राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही लाईमलाईट स्वीकारता तेव्हा या गोष्टी अपरिहार्य असतात. पण त्या विरोधात तुम्ही अशा प्रकारे जेव्हा धमक्या देऊन व्यक्त होता तेव्हा मात्र एक प्रश्नचिन्ह उभं राहतं व्यवस्थेवर आणि आमच्या संस्कृतीवर. अर्थातच पोलीस याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील असा एक सावध पवित्रा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि पोलिसांच्या कारवाईचे संकेत दिले. आता ती कारवाई नेमकी काय होईल हे काही मला आता सांगता येत नाही. आणि एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. संजय दिना पाटील यांना सौम्य शब्दात एक ताकीद दिली की अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही. पण त्याचबरोबर ही भाषा का येते हे सांगताना संजय राऊत यांची आतापर्यंतची शिवीगाळीची भाषा कशी होती त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचा प्रयत्न केला, असा बचाव देखील त्यांनी केला. अभी उबाटा के प्रवक्ता बार बार जिस ढंग से उनको बदनाम कर रहे हैं, उनके परिवार के बारे में बोल रहे हैं, सबको खुलेआम आपके मीडिया में गाली दे रहे हैं, मीडिया के सामने गालियां दे रहे हैं, बोले कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं, मारपीट करो, ये करो, वो करो. कितने साल हो गए महिलाओं को अपशब्द कहना, माँ बहनों को बदनाम करना, उनका अपमान करना, ये सब जो शुरू है उसके
संजय दीना पाटिल जी का गुस्सा उनके ऊपर है। अर्थात ते त्यांच्या पक्षाच्या एकत्रित ठेवण्याकरता स्वाभाविकही होतं. तशा प्रकारे संजय राऊत यांना सौम्य शब्दात ताकीद देण्याचं धाडस देखील उद्धव ठाकरे करू शकतायत का, हा या निमित्ताने प्रश्न समोर येणार आहे. अर्थात त्याचं उत्तर आपल्याला काळ देईल, परंतु संजय राऊत यांनी असं बोलत राहणं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तब्बल पिस्तूल दाखवणं किंवा बॉम्ब काय जे सगळे उद्गार काढणं, रोज सकाळी उठून महाराष्ट्राला एक नवीन भाषांची संस्कृती बहाल करणं, या सगळ्यावर आतापर्यंत कधी पक्षप्रमुख रिॲक्ट झालेले नाहीत. त्यामुळे आत्ताही रिॲक्ट होतील असं काही समजायचं कारण नाही. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटिल, आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या. चल, अरे गांडू लोग है ये डरपोक, 50-50 बॉडीगार्ड लेके घूमते हैं यहाँ, और आप 100 पुलिस लेकर घूमेंगे और हमको दादागिरी करेंगे. आणि संजय राऊत यांना माध्यमांनी इतकी प्रसिद्धी दिलेली आहे, रोज सकाळी त्यांचं दर्शन घडतं. त्यामुळे माणसाला कुठलीही व्यसनं असतात ना, ती एक वेळ जातात, पण प्रसिद्धीचं व्यसन कधीही जात नाही. एकदा प्रसिद्धीची चटक आणि व्यसन लागलं की रोज सकाळी आपली छबी टेलिव्हिजनवर दिसली पाहिजे, याच्याकरता मग माणसं काय करतात ते आपल्या समोर आहे. आज या महाराष्ट्रात अनेक संशोधक विविध प्रकारची संशोधनं करतायत, माणसांचे जीव वाचवतायत, तंत्रज्ञानाचे नवे नवे आविष्कार घडतायत, पण ते तुमच्या समोर कधीच लक्षात येणार नाहीत. उदाहरणाखाली 2-3 गोष्टी सांगतो बघा. आपल्याकडे अलेक्सा असेल काही जणांच्या घरामध्ये, ते जे अलेक्सा आहे ते अमेझॉनचं प्रोडक्ट असलं तरी त्याचा शोध कोणी लावलाय माहितीये? धैर्य दंड हा मराठी कनिष्ठ मध्यम वर्गात शिकलेला नाशिकचा मुलगा आहे, त्यांनी लावलेला आहे तो शोध. पुण्याची प्राची शेवगावकर, कूल द ग्लोब नावाचं तिचं ऍप आहे. आज 115 देशातले लाखो लोक तिचे फॉलोअर आहेत आणि ते ऍप वापरतायत. पण याविषयी तुम्हाला काही कल्पना नसणार. कार्बन क्रेडिट कमी करण्याकरता तिने केलेली ही कृती आहे आणि जगातले अनेक महत्वाचे नेते तिचे फॉलोअर आहेत. पण या स्टोरीज तुमच्यापर्यंत माध्यम कधी आणणारच नाहीत. याचं कारण त्यांना एक सोपी करमणूक तुम्हाला द्यायची आहे, सोपा कलगीतुरा तुमच्या समोर रोज दाखवायचा आहे, आणि तो म्हणजे सकाळी यांचं दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं दाखवायचं. पण इथे संजय दीना पाटील यांनी समोरच्यावर शिबिगाळ करताना माध्यमांचंही वस्त्रहरण केलेलं आहे. तुम्हाला जेवायला घालतो अशी भाषा त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर पुन्हा येऊ नका माझ्याकडे मागायला, ह्याच्यातच आमच्या पत्रकारितेचं अवमूल्यन आमच्या समोर आरसा धरला आहे. अर्थात प्रत्येक पत्रकार असाच आहे असं समजायचं काही कारण नाहीये, पण बहुसंख्य असे नाहीत असं छाती ठोकपणे आम्ही आज म्हणू शकणार आहोत का? पहिले छपके बिकता था, अब बिक के छपता है. आमची क्रेडिबिलिटी अक्षरशः धुळीला मिळते या सगळ्या प्रकरणातून. छोट्या छोट्या गोष्टींच्या साठी आम्ही असे राजकारणाचे मिंदे होत असू तर लक्षात ठेवा, ते तुम्हाला कठपुतलीसारखे नाचवतील. त्यांचा उद्देश फक्त त्यांची प्रसिद्धी आणि त्यांना मिळणारं मतदान याच्याशी आहे, तुमच्याशी त्यांचं काहीही घेणं देणं नाहीये. पण हे पत्रकारांना कळायला वेळ लागतो. तरी 2-4 जण निघतात की या सगळ्याला विरोध करतात, पण जेव्हा बाकीचे 100 ते सगळं करताना बघतात तेव्हा त्यांना खूप एकटं वाटतं. याचं कारण त्या माध्यमांचे समूह संपादक आणि त्या माध्यमांचे प्रमुख मालक त्यांच्या बाजूने उभे राहतील अशी आत्ताची मीडियाची परिस्थिती आहे का, हे एक प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून प्रवाहाबरोबर राहावं, मग सगळेच पतित, मग आम्ही पतित, या न्यायाने मग सगळेजण दिवाळीच्या रमण्याला उभे राहतात. पूर्वीच्या काळी पेशव्यांच्याकडे जसा रमणा व्हायचा तसा दिवाळीच्या वेळी रमणा होतो, आणि मग पुख्खा जेवण संपल्यानंतर सोन्याची कॉइन्स किंवा आणखीन काय काय मिळत जातं. ह्याच्याकरताच प्रत्येक जण तिकडे जातो असं मला म्हणायचं नाहीये, पण जातात लोक हे देखील तितकंच सत्य आहे, आणि दिलं जातात हे आम्ही नाकारू शकणार नाही आहोत. हे मी पोटतिडकीनं अशा करता सांगतोय की आजही पत्रकारितेमध्ये अशी काही माणसं आहेत की जी या प्रलोभनाला बळी न पडता चांगली पत्रकारिता करायला तयार आहेत, पण त्यांना न त्यांच्या मालकांची साथ, न संपादकांची साथ, न प्रेक्षकांची, वाचकांची साथ. मग अशा वेळी संजय दीना पाटील तुमच्या समोर एक आरसा दाखवतात आणि सांगतात मग येऊ नका माझ्याकडे मागायला. हाच माझा खरा आज सवाल आहे.
संजय दिना पाटील यांची भाषा अत्यंत अर्वाच्य आहे, आक्षेपार्हच आहे, पण ती एक प्रतिक्रियेची भाषा आहे असं म्हणून बचाव केला जातोय. संजय राऊत यांना वारंवार दाखवलं, त्यांची भाषा दाखवली, त्याला एक प्रकारची प्रतिष्ठा दिली. ती प्रतिष्ठा दिल्यानंतर माणसं त्या भाषेला एक प्रकारे आदी हो जाते, तो त्यांच्या सवयीचा भाग बनला. आणि तसं बोललो तर आपल्याला शिवसैनिकांमध्ये प्रतिष्ठा मिळते याची त्यांना जाणीव आहे, आपल्याला TRP मिळतो याची त्यांना जाणीव आहे. आणि मग हे साधं सरळ सोपं दाखवत गेलं की ज्याच्यात काहीच फारशी पत्रकारितेची आपल्याला उठाठेव करायची नाही, ना काही शोध पत्रकारिता करायची आहे. कॅमेरे लावले आणि त्यांचं बोलणं दाखवायला लागलं की पुढचा 1 तासभर त्याच्यावर गेला की मग त्याच्यावर पुढच्या तासात आणखीन प्रतिक्रिया आल्या की दिवसभरला टिकमार्क झाला. मला इथे माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला एक प्रश्न करायचा आहे. रस्त्यात खड्डे पडले म्हणून तुम्ही सिओ मोटो त्याची दखल घेता आणि त्यावर कारवाई करण्याकरता म्हणून महानगरपालिकेला निर्देश देता, मग इकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये पिस्तूल काढलं जातं, 5 जणांना मारले अशी शेखी मिरवली जाते. अशा वेळी आपण फक्त बघत राहणार आहोत का? जर आज आपण बघत राहिलो तर उद्या हे असं सगळं संस्कृती आमची बनली तर त्याला जबाबदार जे जे काही घटक असतील, राजकीय पक्ष असतील, संपूर्ण समाज असेल, त्यात तुम्ही देखील असाल. तुमच्या हातात हे थांबवण्याचं एक हत्यार होतं सिओ मोटोचं, ते तुम्ही वापरलं नाहीत. एक दुर्दैव आणखीन आहे, ते म्हणजे अशा प्रकारची भाषा हीच मराठी माणसाची भाषा आहे असं अमराठी भाषिक समजून आमचा दर्जा आणखीन खाली घालवतात. एकतर मुंबईमध्ये आमची आर्थिक सत्ता नाही, ना आमची दुकानं, ना आमचे व्यवसाय, अगदी न्यूज चॅनल सुद्धा आमच्या मालकीचे नाहीत. अशा वेळेला किमान आमची भाषा आणि आमची एकी हे जरी आमचं सामर्थ्य असतं तरी देखील आम्हाला कुणीतरी काहीतरी विचारलं असतं. पण ही जी शिवराळ भाषा दिसतेय ती शिवराळ भाषा मराठी माणसाला जेव्हा तू मांसाहारी आहेस म्हणून फ्लॅट द्यायला नाकारली जाते तेव्हा त्या बिल्डरांच्या समोर वापरली जाते का? मराठी भाषेची गळचेपी होते तेव्हा ही शिवराळ भाषा वापरली जाते का? तेव्हा मात्र त्या बिल्डरांसोबत आर्थिक संबंध करायला आमचे नेते उत्सुक असतात. लढतात फक्त कार्यकर्ते एकमेकांशी, आणि हे मात्र श्रीमंतांच्या सत्ताधीशांच्या लग्नात एकमेकाला मिठ्या घालताना आम्हाला दिसतात. तेव्हा सांडलेलं कार्यकर्त्याचं रक्त सुकायच्या आधीच त्याचं पिंडदान झालेलं असतं. प्रेक्षको, हे अत्यंत खेदपूर्वक मी का सांगतोय की या निमित्ताने बऱ्याच गोष्टींवर झगझगीत प्रकाशझोत पडलाय आणि म्हणून त्याची चर्चा अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी आम्ही गँग वॉर चित्रपटातनं बघायचो किंवा 2 टोळ्यांमध्ये युद्ध व्हायची गुन्हेगारी, पण आज राजकारणातलं हे गँग वॉर सुरू झालंय आणि त्यालाच प्रतिष्ठा आणि आजच्या राजकारणाचं कल्चर समजायला लागलोय. आपल्याकडून आमदार खासदार का फुटले याचं आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी आम्हाला सूड ही भाषा पटकन सोपीशी वाटते आणि मग त्या सूडाला जर कोणी प्रतिसूड हे उत्तर दिलं तर तुम्ही काय म्हणणार? सर्वांचंच मानसिक संतुलन इथे ढळलेलं आहे. माध्यमातल्या लोकांचं, 2 झगडणाऱ्या संजयांचं. बरं, या संजयांशिवाय आहे काय मला सांगा? उद्या जर तुम्ही या सगळ्याला कंटाळून अगदी गमतीनं सांगायचं झालं तर भगवद्गीता हातात घेतली तर भगवद्गीतेतला पहिला शब्द आहे संजय उवाच. म्हणजे तिकडे पण संजय आहेच. विनोदाचा भाग जरी सोडला तरी देखील दिस इज द वर्स्ट पॉलिटिकल कल्चर अँड द वर्स्ट पार्ट इज दिस पॉलिटिकल कल्चर इज हिअर टू स्टे. हा खरा आमच्या अधोगतीचा नीचांक आम्ही गाठतोय. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आपल्या कॉमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा. असे नवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.